लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि यामध्ये आता ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी दुरुस्ती झाली आहे त्यांच्या खात्यावरती वितरण कधी होणार असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणी विचारत आहेत. आपल्याला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपल्याला जानेवारी महिन्याचा हप्ता हा 15 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल. आता आपण पाहिलं की राज्यामध्ये मागील 2 दिवसांपासून अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसीची दुरुस्ती प्रक्रिया वेबसाईटवर जाऊन करून घेतली आहे. आणि आता मग ई-केवायसी आमची दुरुस्त झाली आहे, मग आमच्या योजनेचे पैसे फिक्स झाले का? आमच्या खात्यावरती हे वितरण कधी होणार आहे? आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे हे वितरण किंवा हे जे ई-केवायसी दुरुस्ती झाली आहे त्यानंतर त्यांना 4,500 रुपये दिले जाणार आहेत, कारण त्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्यांचा एकत्रित लाभ त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. परंतु तुमची ई-केवायसी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला काय चेक करायचंय जेणेकरून तुमचे योजनेचे पैसे नक्कीच तुम्हाला जमा होणार आहेत, ते देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात चुकवायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे दुरुस्तीनंतर पैसे कधी येणार आणि लाडक्या बहिणींसाठी असणाऱ्या या मोठ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू नाही. ही जी ई-केवायसी होत आहे ती ई-केवायसी केवळ दुरुस्ती आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर जी आपली मुदत होती त्या 31 डिसेंबरच्या आधी त्यांची ई-केवायसी वेबसाईटवर जाऊन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी काही पर्याय निवडताना चूक झाली किंवा जात प्रवर्ग निवडताना चूक झाली असेल. जात प्रवर्ग तर सरकारने तो ऑप्शन काढून टाकला आहे, त्यामुळे जात प्रवर्ग तुमची चुकली असेल तर त्याला तुम्हाला आता कुठल्याही प्रकारे अडचण नाही. पण जर प्रश्न निवडताना त्या ठिकाणी आहे नाही किंवा होय नाही मध्ये तुमचं जर काही जमलिंग झालं आणि त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडला गेला आणि तुमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी थांबले गेले, तर अशा महिलांसाठीच केवळ ही दुरुस्ती प्रक्रिया आहे. ज्यांनी ई-केवायसी करण्याचा प्रयत्नच केला नव्हता त्यांची ई-केवायसी होत नाही. आता त्याबाबत सरकारकडे आम्ही सांगितलं की आम्ही मागण्या करतोय, आम्ही वारंवार महिला व बाल विकास विभागाच्या संपर्कात आहे आणि त्याबद्दल देखील लवकरच आपल्याला अपडेट येईल. परंतु तुर्तास जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्ती करायला जाताय, ती दुरुस्ती झाल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला ई-केवायसी सक्सेसफुल असा मेसेज येत आहे आणि ई-केवायसी सक्सेसफुल झाली म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 100% मिळणार का? तर असं अजिबात नसतं. यामध्ये लक्षात घ्या, आता तुम्ही तुमची फक्त ई-केवायसी दुरुस्ती करताय आणि ही दुरुस्ती केल्यानंतर तुम्ही दिलेल्या माहितीची परत एकदा पडताळणी प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाईल. पडताळणी प्रक्रियेमध्ये काय तपासलं जाईल, तर ज्या लाडक्या बहिणीने तिची ई-केवायसी दुरुस्ती केली आहे तिच्याकडे 4 चाकी किंवा तिच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का, किंवा तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का, तिच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला आहे का, तिच्या कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती ITR भरतो का, अशा सर्व बाबी त्या ठिकाणी सरकारच्या वतीने तपासल्या जाणार आहेत. आणि या बाबी तपासून जर ती लाडकी बहीण सर्व अटी सर्व निकषांमध्ये सर्वत्र पात्र आहे असे लक्षात आल्यानंतर त्या लाडक्या बहिणींचे पैशांचे वितरण केले जाणार आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये थांबलेले पैसे देखील त्यांचे दिले जाणार आहेत आणि त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेमध्ये 4,500 रुपये देखील एकत्रित जमा केले जाऊ शकतात. कारण याबाबत देखील माहिती मिळत आहे. आपण पाहिलं होतं मागे जून महिन्यामध्ये देखील अशी सेम अडचण आली होती, ज्यावेळी 26,50,000 लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी लाभ थांबवला गेला होता. त्यावेळी देखील त्या महिलांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली गेली आणि नंतर त्यांचे वितरण झाले, परंतु त्यांना जो मागील 2-3 महिन्यांचा लाभ थांबवला गेला होता त्याचे मात्र वितरण मिळाले नव्हते. परंतु सरकारने यावेळी काय सांगितलं, आम्ही तसं करणार नाही. तर ज्या लाडक्या बहिणींची पडताळणीमध्ये नावं गेली आहेत त्यांना आम्ही प्रलंबित देखील लाभ देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला घाबरून जाण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. जर तुम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र आहात आणि तुम्ही तुमची ई-केवायसी दुरुस्ती केली आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. सरसकट सर्वांना मिळणार नाहीत, याची देखील पडताळणी केली जाईल आणि पडताळणीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सर्व अटी सर्व निकष तपासले जाणार आहेत. तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्त केली का, किंवा दुरुस्त करत असताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आम्ही नक्कीच तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.